नमस्कार, मी विलास बडे। झेंडा बदलला, मनसेचं भविष्य बदलणार का या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। मनसेच्या महाअधिवेशनाकडे अवघ्या महाराष्ट्राचे डोळे लागलेत, कारण मनसे आपला झेंडा बदलणार आहे, इंजिनाची दिशा बदलणार आहे। तसंच मनसेचं इंजिन हिंदुत्वाच्या दिशेने जर धावू लागलं तर काय होईल, त्याचे काय राजकीय पडसाद उमटतील आणि या इंजिनामध्ये हिंदुत्वाची एक त्या ठिकाणी जर हिंदुत्व त्यांनी अंगीकारलं तर त्याचा काय फायदा होईल, या सगळ्याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत। पण झेंडा बदलून पक्षाचं भविष्य राज ठाकरे खरंच बदलतील का, हा कळीचा मुद्दा आहे। मनसेचं इंजिन दिशा बदलणार, झेंडा बदलून भविष्य बदलणार, राज ठाकरे कोणती भूमिका घेणार। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं महाअधिवेशन गुरुवारी होत आहे। मात्र या अधिवेशनाच्या निमित्तानं राजकीय चर्चा झडू लागल्यात। मनसे आपली दिशा आणि पक्षाचा झेंडा बदलणार असल्याचं बोललं जात आहे। शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादीशी आघाडी करून राज्यात सत्ता स्थापन केली, त्यामुळे आता सेनेनं हिंदुत्वाशी फारकत घेतल्याची टीका भाजपकडून सातत्यानं केली जाते। तसंच मनसेकडूनही ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं जात आहे। त्यामुळे आगामी काळात मनसेकडून हिंदुत्वाचा नारा बुलंद केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। महाअधिवेशनाच्या निमित्तानं मनसेच्या जाहिरातीत त्याचं प्रतिबिंब पाहायला मिळतंय। या जाहिरातीत अवघा महाराष्ट्र भगव्या रंगात रंगवण्यात आलाय, त्यामुळे आगामी काळात मनसेचं इंजिन हिंदुत्वाकडे जाण्याची शक्यता वर्तवली जाते। खरं तर मनसेच्या झेंड्यात भगवा, हिरवा आणि निळा हे 3 रंग आहेत, पण आता मनसे झेंड्याचा रंगही बदलण्याच्या तयारीत आहे। तसंच मनसे झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचं चिन्ह वापरणार असल्याची चर्चा रंगली आहे। मात्र त्याला राज्यातील काही शिवप्रेमी संघटनांनी विरोध केलाय, त्यामुळे मनसे आपला झेंडा बदलणार का याचा खुलासा अधिवेशनातच होणार आहे। शिवसेनेनं सत्तेसाठी काँग्रेसशी आघाडी केल्यानं मनसे आता सेनेची जागा घेऊ पाहतीये। मनसेच्या स्थापनेनंतरनं मनसेला मिळालेलं यश, प्रसिद्धी कालांतराने तितकीशी राहिली नाही। आता भगवा विचार हाती घेत मनसे नेमकं किती यशस्वी होतं हे पाहावं लागणार आहे, कारण की शिवसेनेने देखील ज्यावेळेस भगवा हातात घेतला त्यानंतर त्यांचा विस्तार अधिक झाला। मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधात टीकेची झोड उठवली। तसंच राज ठाकरेंच्या लाव रे तो व्हिडिओमुळे भाजपला बॅकफुटवर जावं लागलं। जरा लावा व्हिडिओ। त्यांच्या भाषणांचा काही प्रमाणात दोन्ही काँग्रेसला फायदाही झाला। विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरण बदललं, त्यामुळे आता मनसे हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन भाजपसोबत जाणार का याविषयीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। एखाद्या राजकीय पक्षाने निवडणूक आयोगाच्या परवानगीने काय रंगाचा आणि काय पद्धतीचा झेंडा वापरायचा हा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मुभा आहे, पण जो भगव्यावर प्रेम करील त्याच्याबद्दल स्वाभाविकता आमच्या मनात आदर आणि सहानुभूती राहीलच। खरं तर गेल्या 7-8 वर्षात मनसेला विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फारसा प्रभाव पाडता आला नाही। सतत पक्षाची पडझड होत गेली, राज्य पातळीवर पक्षाच्या बांधणीकडे दुर्लक्ष होत गेलं। ठोस कार्यक्रम नसल्यानं कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारची मरगळ आली। मात्र आता या महाअधिवेशनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। राज ठाकरे यांची मनसे सेनेच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे। हिंदुस्तान एकमेव हिंदू हृदय सम्राट सरसेनापती महानेता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा। शिवसेनेच्या स्थापनेवेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सुरुवातीला मराठीचा मुद्दा हाती घेतला, मात्र कालांतरानं सेनेनं हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेत राष्ट्रीय राजकारणात एंट्री घेतली। राज ठाकरे यांनीही मराठीचा मुद्दा हाती घेत मनसेची स्थापना केली। आता सेनेप्रमाणे मनसेचं इंजिन हिंदुत्वाच्या दिशेने धावणार का हे लवकरच स्पष्ट होईल। तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सागर कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट,
न्यूज 18 लोकमत, मुंबई. मनसेच्या इंजिनामध्ये हिंदुत्वाचं इंधन पडलं तर वेग पकडतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरल्याचं सांगत 2005 मध्ये राज ठाकरेंनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. त्यांच्या बंडानं शिवसेनेत भूकंप झाला. मुळात माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नाहीच आहे, तर त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे. ज्या लोकांना दीड दमडीचं राजकारण कळत नाही त्या लोकांसाठी म्हणून मी आज या क्षणाला शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा इथे देत आहे. बाळासाहेब ठाकरे हे माझे दैवत होते, ते माझे दैवत आहे आणि तेच माझे फक्त दैवत राहणार. आणि फक्त आपल्याला आता एकच गोष्ट सांगेन की हा जरी मी निर्णय घेतलेला असला तर मी कुठच्याही इतर राजकीय पक्षामध्ये सामील होणार नाही. आतापर्यंत मला पक्षासाठी जी काही गोष्ट करायची होती ती गोष्ट मी आतापर्यंत करत आलो, पण याच्या पुढे ते शक्य होणार नाही. आणि म्हणून मी शिवसेनेच्या मागे पदांचा राजीनामा दिलाय, पण मी आज शिवसेना या पक्षातनं बाहेर पडण्याचा निर्णय मी आज जाहीर करत आहे. आणि लवकरच मी एका नवीन पक्षाची मी घोषणा करणार आहे. आज फक्त घोषणा आहे. याच्या पुढे पुढल्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतरच नवीन पक्ष काय असेल त्याची ध्येयधोरणं काय असतील, त्याची वाटचाल कशी असेल, या सगळ्या गोष्टींची उत्तरं ही मी माझा संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा झाल्यानंतरच मी आपल्यासमोर जाहीर केली. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर 2006 मध्ये मनसेची स्थापना केली. मराठी माणूस आणि महाराष्ट्र हाच पक्षाचा प्रमुख अजेंडा असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं. आणि आज म्हणून मी आपल्या सर्वांच्या समक्ष मी माझ्या नवीन पक्षाची, त्याच्या नावाची आणि त्याच्या झेंड्याची मी आज इथे आपल्यासमोर घोषणा करत आहे. सगळं करताना एक विचार करत होतो की नक्की कशासाठी पक्ष स्थापन करतोय तो का. मी काय असं वेगळं देणार आहे, मी असं काय वेगळं करणार आहे. आज एवढ्या अपेक्षेने सगळेजण तुम्ही आलात, त्याच्यावरती पण असतंच ही काय बघायची गर्दी. उत्सुकतेपोटी लोक येतात, पहिल्या गर्दीला सगळ्यांनाच जमतात, नंतर बघू तर हे टिकवतात का. एक गोष्ट सांगतो, ते नंतर बघू का ते वगैरे वगैरे माझ्याकडे नाही. हे असं बोलत फक्त तुम्ही राहणार आहात
आणि मी महाराष्ट्र पादाक्रांत करून तुम्हाला सगळ्यांना दाखवीन. काही येडा वाटलो? अशा प्रकारचं पाऊल उचलताना काय मी 10 वेळा 100 वेळा विचार केला नसेल, 1000 वेळा विचार केला नसेल की मी कोणतं पाऊल उचलतोय? झेंड्यामधले रंग. आता हिंदुत्वाचं काय होणार? काय धर्मांतर केलं काय? कशासाठी चिंता पडलीय? मगाशी शिशिर शिंदेने सांगितलं निळा म्हणजे काय, भगवा म्हणजे काय, हिरवा म्हणजे काय. त्याचा खरा अर्थ तो असेल, पण आपल्या देशामध्ये लागलेला खरा अर्थ हा भगवा म्हणजे हिंदूंचा, निळा म्हणजे दलितांचा आणि हिरवा म्हणजे मुसलमानांचा, हेच अर्थ लावून चाललेलं आहे सगळं. टाकाला जाऊन भांड कशाला लपवाय? जे खरं आहे ते खरं आहे. बोलायचं पण दाखवायचं नाही म्हणजे काय? ज्यांनी हा विचार आतापर्यंत मांडला, सत्तेमध्ये आले त्यावेळेला सेक्युलर झाले की नाही? सगळे बरोबर आहेत. बाहेर पडले की आम्ही आमचे. मी पहिल्यांदाच ठरवलेलं आहे की होय, मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा. महाराष्ट्राच्या अस्मितेच्या आड येणाऱ्या कुठच्याही गोष्टीशी तडजोड केली जाणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये. होय, हिरवा घेतला, हो निळा घेतला, भगवाई आहे, मोठ्या प्रमाणावर आहे. काही चुकीच्या लोकांसाठी, काही धर्मांध चुकीच्या लोकांसाठी म्हणून चांगले जे कोणी मुसलमान आहेत यांना तुम्ही नाकारणार आहात. अब्दुल कलामना तुम्ही नाकारणार आहात. इरफान पठाणला तुम्ही नाकारणार आहात. या गोष्टीला आता बरेच वर्ष झाले. आज परिस्थिती बदलली आहे, रंग बदललाय, भूमिकाही बदलेल का बघूयात उद्या. पण एक छोटासा ब्रेक घेतो. कुठे जाऊ? ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बघतोय मनसेचं उद्या महाअधिवेशन होतंय. त्याआधी ते रंग बदलतायत, पण भविष्य बदलणार आहे का? झेंड्याचा रंग. मनसेच्या स्थापनेनंतर राज्याच्या राजकारणात मनसेचा प्रभाव वाढत गेला. 2009च्या विधानसभा निवडणुकीत तर राज ठाकरेंचा एक करिश्मा पाहायला मिळाला. अवघ्या 3 वर्षात मनसेचे विधानसभा निवडणुकीमध्ये 13 आमदार निवडून आले. 2011 मध्ये राज ठाकरेंचा गुजरात दौरा चांगलाच गाजला. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान व्हावेत अशी अपेक्षा राज ठाकरेंनी त्यावेळेस पहिल्यांदा व्यक्त केली. लेकिन अगर प्रधानमंत्री जो है हमारे दावेदार हैं, वो प्रधानमंत्री पद के सबसे बड़े दावेदार के रूप में उभर रहे हैं. उनको ये देखिए, नरेंद्र मोदी जी, मैंने उस वक्त भी यही कहा था, नरेंद्र मोदी जी अगर प्रधानमंत्री बनते हैं तो बहुत खुशी की बात है. वो प्रधानमंत्री बन सकता है. तो मैंने उस वक्त यही कहा था कि फिर नरेंद्र मोदी क्यों नहीं, अगर वो बन सकते हैं तो ये बड़ी खुशी की बात है. सर एक सवाल ये सर कि लोकसभा चुनाव में आप अपनी सीटें लड़ेंगे, महाराष्ट्र में ज्यादा से ज्यादा सीटें आपकी आएंगी, और अगर ऐसा गणित बना कि नरेंद्र मोदी प्रधानमंत्री पद पर जा रहे हैं तो क्या आप उनको सपोर्ट करेंगे? जी बिल्कुल करूंगा, क्यों नहीं करूंगा. मैंने यही कहा ना कि नरेंद्र मोदी जी हो या नरेंद्र मोदी जी जैसे काम करने वाला कोई और शख्स हो, अगर आज की अगर देश की स्थिति अगर देखी जाए तो हजारों करोड़ का आज भ्रष्टाचार जिस तरह से आज पूरे देश में हो रहा है, उसके लिए एक अच्छे कैप्टन की जरूरत है, अच्छे लीडर की जरूरत है इस देश को चलाने के लिए. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले आणि त्यानंतर मोदी पंतप्रधान व्हायला हवेत असं म्हणणाऱ्या राज ठाकरेंच्या राजकीय भूमिकेत मोठा बदल झाला. त्यांनी निवडणूक प्रचार असो किंवा जाहीर भाषण नरेंद्र मोदींवर तोफ डागायला सुरुवात केली आणि लावरे तो व्हिडिओ म्हणत त्यांच्यावर टीका केली. पत्रकारांना सामोरं जायला आमच्या देशाचा पंतप्रधान घाबरतो, याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही.
5 वर्षामध्ये तुम्ही जे सांगितलं त्याच्याबद्दल तुम्ही तुमच्या प्रचारामध्ये एक अवाक्षर बोलत नाही आहात, एक शब्द बोलत नाही आहात. आणि अशा वेळेला तुम्ही एक पत्रकार परिषद बोलवता, तुम्ही लोकांना सांगता की पंतप्रधान पत्रकारांना सामोरं जाणार. अनेक पत्रकारांना तुम्ही आतमध्ये येऊ दिलं नाही, त्यांना सगळ्यांना बंद करून टाकलं. आणि त्याच्यानंतर अमित शहा जर समजा बोलणार असतील तर मग ते आले कशाला? 5 वर्ष ह्या दोघांनी काय केलं या देशामध्ये? नरेंद्र मोदी आणि अमित शहा या लोकांनी काय केलं? दादागिरीच केली ना या 5 वर्षामध्ये. मग आता भोगा. मग आत्ता कुठेतरी एक सभा झाली म्हणे, मला आत्ता एक रिपोर्ट आला की नरेंद्र मोदींच्या सभेमध्ये म्हणे कोणी काळा शर्ट घालून आला तर त्याला बाहेर काढतायत. एक कोणतरी काळा बनियान घालून गेला तर त्याला बाहेर काढला. आता कोणी काळे अंडरवेअर घालून गेला तर कसं कळणार तुम्हाला? आमचा मोदी आमचे पंतप्रधान काळ्या रंगाला घाबरतो. ज्याला ज्याला जे मिळेल ते तो घालून येईल. बरं, निषेध करायचा आहे तर समूहाने येतील. एक माणूस येईल का काळा शर्ट घालून? याचं कारण बिथरलेत, खाबरलेत, पायाखालची जमीन सरकली आहे, बोलण्यासारखं उरलं काहीच नाही. जेवढं म्हणून बोलून ठेवलं होतं तेवढं प्रत्यक्षात उतरवता आलं नाही, आणता आलं नाही. आणि आता तुमच्यासमोर येऊन बोलायचं काय समजत नाही. केवढ्या गोष्टी बोलून ठेवल्या होत्या, केवढं बोलले होते. खरं तर मला असं वाटतं 5 वर्ष फक्त ते बोललेच आहेत. गेल्या 5 वर्षामध्ये याच नरेंद्र मोदींनी ज्या योजना आणल्या, मग ते स्टार्टअप इंडिया असेल, मेक इन इंडिया असेल, नमामी गंगे असेल, अजून कोणत्या स्वच्छ भारत असेल, तर अजून काही असेल, या सगळ्या जाहिरातींवरती फक्त त्याच्या जाहिराती, मोदींचा फोटो, त्या योजनेची जाहिरात, मोदींचा फोटो, योजनेची जाहिरात, हे देशभर करण्यामध्ये जवळपास 4,500 कोटी रुपये खर्च केले. जाहिरातींवरती या माणसाने 4,500 कोटी रुपये खर्च केले. ये बारामती की रैली देख लीजिए, हवा का रुख क्या है पता चल जाएगा. चाचा भतीजे का क्या होगा? ये मेरा जनसागर दूसरी आजादी की लड़ाई लड़ रहा है, उसे यहाँ चाचा भतीजे से आजादी चाहिए. कुठून आवाज काढतो मला काही कळत नाही भाषणामध्ये. मला कधी कधी वाटतं ते फॉर्म्युला 1 गाड्यांचे हे काय फॅन बी नाही. मैंने कुठून त्या गाड्या जातात का आजूबाजूनी? मैंने उनको असं बोलतं का कोण? गेल्या काही वर्षात राज ठाकरेंच्या या सगळ्या बदललेल्या भूमिका आपण पाहिल्या. आता उद्या महाअधिवेशनात राज ठाकरे भविष्यासाठी कुठली भूमिका घेतात, कुठल्या झेंड्यासह, हे पाहणं महत्त्वाचं आहे. या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.